मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की माझ्या मुलाला जाऊन लगभग आज 1 महिना होतो आहे आणि त्याचं दुःख कमी होण्याच्या ह्याच्या अगोदर माझे वडील पण गेले की त्यांच्या 20 दिवसानंतर. तर मला फक्त सगळ्यांची एकच माग आहे की कृपया करून माझ्या मुलाला लवकरात लवकर न्याय भेटावा व आरोपींना कडी से कडी शिक्षा भेटावी अशी सगळ्यांना विनंती करायची आहे. नाही बोला, तुमचे काय प्रश्न? साधारण 1 महिना झालेला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडून जो तपास सुरू आहे आणि त्या तपासातून काही धक्कादायक माहिती समोर येते, त्यावर तुम्ही समाधानी आहात का? कितपत तथ्य? साहेब, मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण भरोसा आहे आणि ते आत्तापर्यंत जे काम करतायत खूप व्यवस्थित करता आहे आणि ते व्यवस्थित करतील अशी मला खात्री आहे. तुम्ही आता सांगतायत की न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे, तर मग आता जी काही प्रक्रिया सुरू आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे ती बरोबर तुम्हाला अपेक्षित वेगाने सुरू आहे की आणखी फास्ट व्हायला पाहिजे, काय वाटतं? साहेब, जी आता तपास चालू आहे तो खूप व्यवस्थित आहे, पण पुढं तपासाच्या नंतर हा फास्ट ट्रॅकमध्ये केस चालून त्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी. सर, तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटला होता, फास्ट ट्रॅकचा मुद्दा तुम्ही मांडला, तुम्ही मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली की या सगळ्या प्रकारे फास्ट ट्रॅक कोर्टात सगळं हे चालू आहे. याबाबत काही तुम्हाला अपडेट दिलं आहे का? कारण आता MCR नोंदणं झाला आहे न्यायालयामध्ये, तुम्हाला काही पोलिसांकडून किंवा प्रशासनाकडून अपडेट आले याबाबत फास्ट ट्रॅक? फास्ट ट्रॅक बाबतीत अजून मला नाही आली काही. या प्रकरणात चेतन आणि सियाचं याच्या आधीच लग्न झालं होतं अशी देखील माहिती येते. या संदर्भात तुम्ही काही माहिती घेतली, त्याच्यावर काय आलं तुमच्याकडे? काही नाही, माझ्याकडे काय नाही आलं. जे काय आलं ते तुम्हीच लोक सांगतायत मला. सर, तुमच्या घरात 2 घटना घडल्या. चेतनचा असा दुर्दैवी घटना घडली, त्याचं काय होतंय न होतंय तेवढं तुमच्या वडिलांच्या बाबतीत दुःखद घटना घडली. परिवार म्हणून आता काय स्थिती आहे तुमच्या इथे? कशा पद्धतीनं तुम्ही हे सगळं प्रसंगाला समोर जात आहे त्याबद्दल? साहेब, एखाद्या मनुष्यातल्या आयुष्यातली सगळ्यातून वाईट घटना की आपल्या पोराच्या आरतीला खांदा देणे. त्यानंतर त्याच्या पाठोपाठीमागे माझे वडीलसुद्धा गेले. त्यांच्या पण आरतीला मी खांदा देऊन आम्ही सगळे घरचे एवढे बिखरलो आहे, एवढ्या जास्त दुःखात आहेत की सावरण्याचा तर विचारच नाही. सध्या आम्ही त्या दुःखाला कसं सहन करावं ह्या गोष्टीमध्येच आम्हाला समजत नाही आहे. हा दुःख आम्हाला म्हणजे समुद्रापेक्षा मोठा आहे. काय झालं आहे आमच्यासोबत आणि काय नाही. मी तर आपल्या मुलाचं लग्न करायला निघालो होतो, ते तर झालं नाही, परंतु माझ्या घरी एवढं मोठं दुःख आलं आहे की आज माझा मुलगा पण नाही राहिला आणि माझे वडील पण नाही राहिले. माझ्यासाठी तर आज माझे वडील ज्यांनी मला जन्म दिला, शिकवलं, सगळे काही गोष्टी हाताला धरून चालायला शिकवलं, सगळं एज्युकेशन दिलं, आज इथपर्यंत पोचवलं, ते पण माझ्या आयुष्यात नाही राहिले. आणि हर मनुष्य जी स्वप्न बघतो की आपला पुढं घर चालेल, आयुष्य चालेल, आपला मुलगा आपल्याला म्हातारपणी सांभाळेल, या त्याचा पुढं आयुष्य चालेल, माझं नाव चालेल, ते आज काहीच नाही राहिलं माझ्या. मला एकच मुलगा होता, तो पण गेला. तर हा दुःख तर माझ्या आयुष्यात मी जिवंत आहे तोपर्यंत तर कमी होऊ नाही शकत. खूप भावुक झालाय, पण एक गोष्ट सातत्याने सियाच्या वडिलांनी आणि आईने सांगितली, जर ती दोषी असेल तर तिला पण तशी शिक्षा द्या. तर काय हे त्यांचं जे म्हणणं आहे ते तुम्ही कसं पाहता? कारण अशा पद्धतीनं ते एकीकडे सांगतात आणि दुसरीकडनं तिची बाजू घेऊन सियाला वकील पण पुरवतात आणि तिला न्यायालयामध्ये मदतही करतात, तर हे दुटप्पीपणा आहे असं वाटतं का त्यांच्या? साहेब, ह्या गोष्टी तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे असं मला वाटतं. हे जे लग्न ठरवलं होतं तर मध्यस्थ कोण होतं, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? हे जे लग्न ठरवलं होतं ते माझे सख्खे चुलत मामा व मामी नरेंद्र जगन्नाथ मित्तल व रेणू नरेंद्र मित्तल हे दोघं मध्यस्थी होते.
त्यांनी आम्हाला ॲश्युरन्स गॅरंटी या पण अजून काही शब्द असतील ह्याच्यातले ते घेऊन करायला पाहिजे की त्यांनी एवढी खात्री दिली आम्हाला की ही मुलगी तू आमचीच मुलगी समज. लहानपणापासून आम्ही ह्याला मोठी केली आहे आणि केतनलासुद्धा आम्ही लहानपणापासून बघितलेलं आहे. ही मुलगी खूप संस्कारी आहे, खूप चांगली आहे. आम्हाला एवढी खात्री दिली की तू त्यांच्याकडे बघूच नको, तू आमच्याकडे बघ, आमची मुलगी आहे समजून घे. एवढी खात्री दिल्यानंतर आम्ही ह्या दोघांचं जुळवायला गेलो. मला काय वाटतं, मित्तल यांना आधीची पार्श्वभूमी माहीत होती की माहीत नव्हती, ते पण अंधारात राहिले, की माहीत असून त्यांनी दडवली? सर, आजच्या परिस्थितीत तर मला असं वाटतं की त्यांना ही परिस्थिती माहीत होती आणि माहीत असताना हे केलं आहे त्यांनी. या मग घटनेनंतर तपासामध्ये तुमचं तर पोलिसांनी या बाजूनी तपास करावा, त्यांची पण चौकशी करावी असं तुम्हाला वाटतं? सर, न्यायव्यवस्थेवर मला भरोसा आहे, ते त्याच्यावर तपास करतील असं मला वाटतं. सर, या त्यांची घटनेनंतर जबाबदारी आहे. मित्तलशी तुमचं काही बोलणं झालं का? तुम्ही त्यांना विचारलं का किंवा त्यांचा तुम्हाला फोन आलात का? काही झालं असं? नाही, काही नाही झालं सर. त्यांचा मला फोन पण नाही आला आणि कसलं वार्तासुद्धा झाली तुमच्या नाही. मिसेसचा एक आम्ही इंटरव्ह्यू पाहिला होता, त्याच्यामध्ये त्या म्हणत होत्या की जे मित्तल आहे त्यांना पण याच्यामध्ये आरोपी करा, त्यांना पण ते पण जबाबदार आहेत या सगळ्या गोष्टी. आमची फॅमिली तर हे मानते की ते जबाबदार आहेत ह्या सगळ्या गोष्टींना. मित्तल जबाबदार. हो, मित्तल जबाबदार आहे त्या गोष्टींना. हा सगळा अनेक प्रकार व्हिडिओ जे आहेत, मित्तलचा- हा सगळा प्रकार मित्तलच्या सगळ्या षडयंत्राचा भाग वाटतो. असू शकतो सर. सर, अनेक व्हिडिओ जे आहेत एंगेजमेंटचे, ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही पण दिसताय, त्या सगळ्यात यामध्ये दोघंही म्हणजे केतन आणि सिया देखील खुश होते तसं तर दिसते व्हिडिओमध्ये. पण मग केतननं काही सांगितलं होतं का तुम्हाला की आमच्यात सगळं अल्बेल नाही, आमची भांडणं होत आहेत, असं काही बोलणं झालं होतं केतन? नाही, भांडणं वगैरे कधी नाही बोलला, पर तो म्हणायचा की ही कधी कधी खूप नाराज होती या कधी कधी चिडती. तर असा फोन लगातार एंगेज राहतो. तर आम्हाला वाटलं की नवीन नवीन असतात जेव्हा मुलं मुली भेटतात तर थोडं बहुत असतं, यापेक्षाही असतात थोड्या बहुत टायमाच्या ह्याच्या त्याच्या. हा तर वर्किंग होता तर त्याच्यामुळे असतील म्हणून आम्ही त्याला ते समजायचो की बेटा काही हरकत नाही, नवीन आहे, होत असतं, समजून घ्यायची बाजू आहे आपल्याला, समजून घ्या. सर, ॲक्च्युली हा मुद्दा नव्हता काढायचा. 1 महिना झाला, त्या दिवशी नेमकं काय झालं होतं? सिया ज्यावेळेस हे सगळं घडलं त्यावेळेस पहिला फोन सियाने सियाच्या आईला केला होता असं बोललं जातं. तुम्हाला कधी कळलं? तो थोडासा सिक्वेन्स सांगू शकाल का? सर, आम्हाला सियाच्या आईचा फोन माझ्या मिसेसला आला होता की केतन लोगड फोर्डवरनं पडला. आणि तुम्ही किती वेळात पोहोचला होता? व आम्ही घरनं इमिजिएट निघालो. जो काही टाईम लागला असेल त्याला तो लागला त्याला. तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्टची मागणी करताय, आता जी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे त्याच्यावर तुमचा काही विश्वास नाही का किंवा पोलिसांवर विश्वास नाही? आणि सर- दुसरी गोष्ट असं की सीआयचे आई वडील ज्या पद्धतीने मीडियामध्ये बोलतात, एखाद्या चॅनल मार्फत हे सगळं पेरलं जातं. भूमिका मांडली जाते, पेरले जाते, कारण ते वकील पण देतात तिला त्याच वेळी, आणि एकीकडे म्हणतात दोषी असताना तिला असेल तर शिक्षा द्या. म्हणजे ते प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतायत का या सगळ्या खटल्यावर, असं तुम्हाला वाटतं? सर, न्यायव्यवस्थेवर मला पूर्ण यकीन आहे. न्यायव्यवस्थेचा एकदम खूप छान काम चालू आहे. त्याच्यावर मला अविश्वासाचा विषयच नाही आहे. ते खूप व्यवस्थित काम करत आहेत. आता सियाचे आई वडील काय करतायत, ते आपल्या मुलीचा कसा बचाव करतायत हे मला जास्त माहिती नाही आहे. ते जे काय कळतं आहे ते मला मीडिया थ्रूच कळतं आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्यावरती काही बोलू नाही दबाव शकत. टाकतात का मग या न्यायालयीन प्रक्रियेवर, पोलिसांवरती, या सगळ्या एवढ्या सगळे हे प्रकरण एवढं गाजते, त्यामुळे माझ्या मुलीचा सुद्धा म्हणजे दोषी असेल तर शिक्षा करा ना, असं म्हणून एक प्रकारे दबाव टाकतायत का, असं वाटत नाही का तुम्हाला? नाही सर, माझ्या वाटण्याने उपयोग नाही ना, का की जी न्यायव्यवस्था आहे त्यांच्यासमोर जी सत्य असेल ते सगळ्यांसमोरच येणार आहे, त्यांच्यासमोर पण येणार आहे. आज ते बोलतायत, जेव्हा त्यांच्यासमोर येईल, आज त्यांना अगर भरोसा वाटत नाही, जेव्हा त्यांच्यासमोर येतील त्यावेळेस बघू त्यांचं काय उत्तर येतं. तुम्ही न्यायव्यवस्थेवरती देखील विश्वास व्यक्त केलेला आहे आणि दुसरीकडे मात्र पंतप्रधानांना देखील थेट पत्र देखील लिहिलेलं आहे. सर, मला न्यायव्यवस्थेवर भरोसा नाही म्हणून मी पत्र नाही लिहिलं. मी फक्त एक माझी व्यथा पंतप्रधान साहेबांना, प्रेसिडेंट साहेबांना व्यक्त केली आहे की असं घडलं आहे माझ्या मुलासोबत, जे जी काही चूक नव्हती. तो एक चांगला सुशिक्षित मुलगा आज काम करणारा होता, त्याच्यासमोर
त्याच्यासोबत असा अन्याय झाला आहे आणि त्याच्यासाठी फक्त मी एवढीच त्यांना प्रार्थना केली की तुम्ही लवकरात लवकर निष्पक्ष न्याय मिळावा त्याला, ह्याची मी प्रार्थना केली त्यांना. जर नरेंद्र मित्तल यांनी षडयंत्र केलं असेल आणि जर कदाचित त्यांची चौकशी झाली नाही तर नक्की कारण काय होतं हेच बाहेर येणार नाही, तर तुम्ही पुणे पोलिसांना तशी विनंती करणार का की नरेंद्र मित्तलांना आरोपी करावं, त्यांची चौकशी करावी, कारण त्यांची चौकशी केल्याशिवाय किंवा त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्याशिवाय पुढची न्यायालयीन प्रक्रिया होणार नाही. सर मी ते बोलूचा विषय नाही आहे का की जे जे आरोपी त्यात असतील आणि पोलीस त्याच्यावर जाच करत आहे त्यांना जे वाटतील योग्य ते करतील. परंतु आरोपी झाल्यानंतर मग षडयंत्राचं हे बाहेर कसं येणार सर? तुम्ही असं म्हणताय की जर नरेंद्र मित्तलांना हे सगळं माहिती होतं, माहीत असून पण त्यांनी हे केलं किंवा ही षडयंत्राचा भाग असू शकतो, जर नरेंद्र मित्तलांवरती गुन्हा दाखल झाला नाही, त्यांची चौकशी केल्यानंतर हे सगळं बाहेर कसं येणार? नाही, आता ते पोलिसांचा इन्व्हेस्टिगेशन पार्ट आहे की ते काय प्रकारे करतायत. त्यानंतर तुम्ही तक्रार देणार का की नरेंद्र मित्तलांना आरोपी करावं याच्यामध्ये? तक्रार अगर असं त्यांना गरज वाटली त्यांनी मला सांगितलं तर करीन, पण आता म्हणजे त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन पार्टचा मला अजून आयडिया नाही आहे का की मला जे जे काय वाटत होतं मी ते पोलिसांना सांगितलेलं आहे ऑलरेडी. फास्ट ट्रॅक बद्दल सरकारकडून काय तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलात, पत्र लिहिलात, पुढं काही बोलणं झालंय, काही तुम्ही त्याचा फॉलोअप घेताय की लवकर व्हावं याच्यासाठी कुणाशी बोलताय, काही आहे का? काय उत्तर आले का पत्रात? नाही, पत्राचं उत्तर नाही आलं. सर, तुम्ही तुळजापूरमध्ये पण एक मूव्हमेंट चालू झालेली या गोष्टीवरून, असं काही आहे का? म्हणजे हो, मी तुळजापूरला जन्मलो, तिथंच मोठा झालो. माझे हे सगळे मुलंसुद्धा तिथंच, आमचे तिन्ही भावांचे मुलंसुद्धा तुळजापूरला जन्मले. शिक्षणासाठी आम्ही पुण्यात आलो होतो आणि तिथल्या लोकांनासुद्धा ह्या गोष्टींचा खूप दुःख आहे, म्हणून तिथंसुद्धा ते लोक म्हणजे कुठं आपलं दुःख व्यक्त करत आहेत. समाजाकडून कशा प्रकारची प्रतिक्रिया आणि सहानुभूती किंवा आपल्या या संघर्षाच्या लढाईमध्ये सहभाग आहे? मी सगळ्या समाजांना हात जोडून विनंती करतो, आत्तापर्यंत तुम्ही माझा सगळा खूप चांगला साथ दिला आहे. अजून मला न्याय भेटण्यासाठी सगळ्यांनी माझा असाच साथ द्यावा आणि ह्या दोघा आरोपीला व ह्याच्यात जे जे आरोपी असतील, जे समोर येतील पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये, त्या सगळ्यांना शिक्षा भेटण्यासाठी माझा सहयोग करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पाठीमागं तुम्ही मीडियाशी बोलताना असं म्हटलं होतं की लोहगडावर ती परिस्थिती ज्यांनी पाहिली त्यांनी पुढे यावं असं आवाहन केलं होतं, तसं काही तुमच्याशी कोणी कॉन्टॅक्ट वगैरे केला आहे? नाही, माझ्याशी कोणी कॉन्टॅक्ट नाही केलं. मी त्यासाठीच आव्हान केलं होतं की त्यांनी पोलिसांकडे जावावं आणि त्यांनी त्यांच्याशी काय असेल ते सांगावं. सर, याच्यामध्ये काही जे मोबाईल रिकवर केले आणि त्या चॅटिंग आणि व्हिडिओवरून असं लक्षात येते की अनेक महिन्यांपासून म्हणजे ज्या वेळेस लग्न ठरलं त्यानंतरच खऱ्या अर्थाने कट रचला गेला, ज्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा देखील एक पर्याय होता, स्लो पॉइझनिंग करणार होते. या ज्या काही गोष्टी बाहेर येत आहेत वेगवेगळ्या माध्यमातून, त्यात कितपत तथ्य? सर, सत्यच असेल ना, म्हणजे पोलीस हे जी गोष्ट सांगू शकेल, मी कसं सांगू शकणार? इन्व्हेस्टिगेशन हे पोलीस डिपार्टमेंट करतं. काही कल्पना दिली का? नाही, मला काही कल्पना नाही दिली. मला जे काही कळतं ते मीडियावरूनच कळतं आहे. म्हणजे केतनचं खून करण्याच्या उद्देशानं सिंहने त्याशी लग्न जुळवलं, मध्यंतरी मित्तल वगैरे ही सगळी मंडळी, म्हणजे काही षडयंत्र आहे मोठं, कोणी दुसऱ्याचं आणखी कोणी याच्यात असू शकतं असं वाटतं. याला काय आर्थिक बाजू आहे का की म्हणजे दुसऱ्या व्यवसाय काही हे आहे पैसे का? जमवताना की तुमचे जे नाही, ते मला माहिती नाही आहे सर. त्याची आता पोलीस इन्व्हेस्टिगेशन तपासातच कळेल. व्हावा का तपासाचा? हा तपास तर व्हायलाच पाहिजे ना. तुमचा आणि त्यांचा काही कारण जमिनीचा तिला जर लग्नच करायचं होतं, नाही, नाही, त्यावेळेस कसलाही सांगू शकले असते मला अशी काही. बातमी ते की 3-4 एकरचा काहीतरी नाही, कसलाही व्यवहार नाही सर. नाही. सर, मी सून आणायला गेलतो माझ्या घरासाठी. मी माझ्या पोराचं, हर एक बाप हा स्वप्न बघतो की आपल्या पोराचं लग्न व्हावं, त्याचा सुखी संसार व्हावं, त्याचे मुळं बाळं व्हावे, आपण म्हातारपणी त्यांचे लेकरं खेळावे. म्हणून मी माझ्या पोरासाठी एक सून आणायला गेलतो, आमच्या घरासाठी एक सून आणायला गेलो होतो. पण आज माझी परिस्थिती अशी आहे की माझा मुलगाच नाही राहिला आणि असल्या गोष्टी झाल्या माझ्यासोबत. कुठल्याही बापासंगट होऊ नये ही माझी सगळ्यांना देवाचरणी प्रार्थना आहे की जी घटना माझ्या मुलासोबत झाली, एक आपण कुठलीही मुलगी सून म्हणून घ्यायला गेलतो चांगल्या घराची, सगळं करून तिचं काय मॅटर होतं त्यांनी एकदा स्पष्ट नाही म्हणून सांगितलं असतं तर ही गोष्ट कधीची झाली असती.
असा मला सांगा, आजच्या दुनियामध्ये कोण कोणाला फोर्स करतं का? फोर्स करायचं कारण काय? आज माझा 26 वर्षाचा मुलगा, मी त्याला एवढं शिक्षण दिलं, एवढं व्यवस्थित त्याला पाळलं पोसलं की तो म्हातारपणी मला सांभाळेल, तो माझ्या आर्थीला कांदा देईल. पण माझी परिस्थिती आली की मी त्याच्या आर्थीला कांदा देतो आहे. माझ्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे की मी हे व्यक्त नाही करू शकत कुणाला. आणि माझी फक्त सगळ्यांना हे हात जोडून विनंती आहे, आपल्या सगळ्यांना समाजाला, की अजून एक केतन जाऊ नये. असं घडू नये की आज माझा मुलगा गेला आहे, अजून कोणाचा मुलगा या मुलगी ह्या घटनामुळे, अगर त्यांना ते मुलगा मुलगी पसंत नसेल तर त्यांनी नाही म्हणून सांगावं स्पष्ट. पण विनाकारण कोणाच्या मुलाचा असा हत्या करू नये, ही माझी सगळ्यांची विनंती आहे. तर क्या कहेंगे? एक मिनिट.